तर हे बघा, बऱ्याच जणांच्या मला कमेंट आला की फांजेची भाजी दाखवा. तर हे बघा, फांजेची भरपूर अशी भाजी तोडून आणलेली आहे. तर हे फांजेच्या भाजीचे पानं आहे, बघू शकता. हे पहा, अशा गोलसर आकाराची आहे. त्याला अशी लांबसर दांडी असते आणि मागून पण असे बघून घ्या. आणि त्याला अशी लहान लहान हे त्याची कडी आहे. बहुतेक याला पांढरं असं फूल येते. तर आज मस्तपैकी फांजेची भाजी मी बनवून दाखवणार. तर दांड्या अशा तोडून घ्यायच्या, हे बघा अशी, आणि हे पानं तोडून टाकायचे. नंतर याला चिरून घ्यायचे. तर हे कशा प्रकारे बनवतात तर आपण बघूया. तर हे बघा, सर्व पानांची देठ तोडून टाकलेली आहे, बघू शकता. आणि याला व्यवस्थित धुवून टाकायचं आणि मस्त बारीक चिरून घ्यायचं. आणि साधी साधी सोपी सोपी रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहे मी. सगळ्यांच्या आवडीची अशी फांजीची भाजी, आरोग्यासाठी फायदेमंद आणि चवीला तर एक नंबर लागते. मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की आम्हाला फांजीची भाजी दाखवा. फांजीच्या भाजीचा कंद भेटतो, या वेलाचा कंद राहतो. कंद जर तुम्ही आणला तर आपल्या घरी पण तो वेल लागू शकतो. तर पावसाळ्यामध्ये ही आवर्जून खा आणि पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला ही भाजी मिळून जाणार. तर ही भाजी कशी बनवतात चला तर मी तुम्हाला आता दाखवते. तर हे बघा, सर्व फांजीच्या भाजीचे देठ तोडून घेतलेलं आहे. त्या फांजीच्या पानांचा आकार बघा असा राहतो. तर याला आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. तर याला मी एका पाण्याने धुवून घेतलं, एका पाण्याने धुवून घेते. तर यातलं सगळा माती वगैरे निघून जाते. स्वच्छ अशी धुवून घ्यायची, नंतर बारीक चिरून घ्यायची आपल्याला. तर मला वाटते सगळ्यांच्याच आवडीची ही फांजीची भाजी आहे. बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या की फांजीची भाजी आम्ही अशी करतो, आमच्याकडे अशी म्हणतात. ते खूप चविष्ट लागते. त्यामुळे मला कळलं की सगळ्यांचीच ही भाजी आवडीची आहे. आणि आज मी सोप्या सोप्या पद्धतीने चवदार अशी फांजीची भाजी तुम्हाला आज वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे आणि झटपट होणारी आहे. तर कशा प्रकारे करते पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर लाईक पण करा. तर आता याला मी चिरून घेते. तर फांजीची भाजी ही बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर फांजीची भाजी पचायला हलकी आणि खायला खूप चवदार असते. तर याच्यात आयुर्वेदिक गुणधर्म पण फार आहे. तर पावसाळा लागला म्हणजे फांजीची भाजी आवर्जून आणा आणि खा. आमच्या इकडे भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. कुणाला हवी असेल तर सांगा. तर फांजीच्या भाजीला बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे बघा, आता पूर्ण मी चिरून घेते. तर फांजीची भाजी पचायला हलकी आहे आणि याच्यात आयुर्वेदिक गुणधर्म पण फार आहे. तर खायला काही हरकत नाही. तर पूर्ण आता मी चिरून घेते आणि नंतर तुम्हाला रेसिपी बनवून दाखवते. तर हे बघा, सर्व आता मी भाजी तोडून घेतली. चला तर आता भाजी बनवायला आपण सुरुवात करूया. तर हे बघा, फांजीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य. तर एक कांदा कापून घेतल्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक अशा चिरून घेतल्या, हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि अर्धी वाटी बेसन, कढीपत्ता, संबार आणि तेल आपल्याला भाजी लागणारं. तर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तर आपली चूल पण पेटलेली आहे. तर आता कढई पण ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये मी आता तेल टाकून देते. तर आता आपली कढई तापलेली आहे. याच्यामध्ये 1 गडू तेल टाकून देते. तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तर आपलं तेल तापलेलं आहे. याच्यात अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची. तर अर्धा चमचा जिरं चांगलं तडतडू द्यायचं. कढीपत्ता मस्त तडतडला की टाकायचा आपला चिरून घेतलेला लसूण. व्यवस्थित होऊ द्यायचं. तर आपला लसूण लालसर होतच आलेला आहे. तर याच्यात टाकायचा आता कांदा. कांदा व्यवस्थित लालसर असा होऊ द्यायचा.
तर कांदा आपला लालसर होत आला की टाकायचा आपला हिरव्या मिरच्याचा ठेचा. हा पण व्यवस्थित होऊ द्यायचा. चुलीवरची चव ही भन्नाट असते. तर चुलीवरचा मस्त धूर चालू असतो आणि त्या धुराची चव ही भाजीत उतरते आणि भाजीत चवीला भन्नाट टाकते. आणि त्यातल्या त्यात आपली भाजी आहे फांजीची रानभाजी. रानभाजी म्हटलं की त्याच्यात वेगळीच अशी चव असते. तर आणा खा आणि शरीर निरोगी ठेवा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चुलीवरची चव या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर बऱ्याच जणांनी खूप छान अशा कमेंट केल्या, त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. एका दादांनी तर मला खूप छान अशी कमेंट करतात ते मला, त्यांच्यामुळे मला आणखी रेसिपीचे व्हिडिओ काढण्यास प्रोत्साहन मिळते. एक दादा असतो जो ताईला समजवतो, त्याचप्रमाणे ते पण मला समजावत आहेत की ताई तू थांबू नको, तू आपलं जे रेसिपीचे व्हिडिओ दादांचं स्वप्न तू पूर्ण कर. आणि त्यांनी एवढी छान अशी कमेंट केली, त्यांचे मनापासून आभार करते मी. तर आपला कांदा लालसर झालेला आहे. तर याच्यामध्ये आता मी हळद, लाल तिखट, धने पावडर आणि मीठ टाकून देते. हे व्यवस्थित होऊ द्यायचं. तर सगळे मसाले आपले व्यवस्थित झाले तरी आता ही चिरून घेतलेली फांजीची रानभाजी मी याच्यात टाकून देते. तर ही व्यवस्थित फिरून घ्यायची. याला तेलामध्ये आपल्याला होऊ द्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्या वरतून बेसन टाकायचं आहे. तर आपल्याला 5 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर आता 5 मिनिटं झालेलं आहे. ही झाकण काढून बघते. तर याच्यामध्ये आता आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पहिले भाजी होऊ द्यायची आणि नंतर टाकायचं बेसन. तर आता हे बेसन घेतलेलं आहे. 1 वाटीला थोडंसं कमी आहे. जेवढं लागणार तेवढं बेसन टाकायचं. हे बघा, आणखी थोडंसं याच्यामध्ये बेसन सपाते, तर मी पूर्ण बेसन टाकून देते. तर याला व्यवस्थित फिरून घ्यायचं. सगळीकडे बेसन लागलं पाहिजे आणि आपली मस्त मोकळी सुटसुटीत अशी भाजी बनून तयार झाली पाहिजे. तर वास तर एवढा मस्त येत आहे. तर भाजी एक नंबरच झाली असणार. तशी ही रानभाजी चवीला मस्तच होते. तर आणखी 5 मिनिटं मी याच्यावर झाकण ठेवून देते आता. तर आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. बघा, मस्त मोकळी सुटसुटीत भाजी झालेली आहे. तर वरतून टाकून घ्यायची कोथिंबीर, मस्त फिरून घ्यायची. तर आता याला एका प्लेटीत काढून घेते. हे बघा, हे बघा सगळी भाजी मी काढून घेतली. तर हे बघा, आजची आपली फांजीची भाजी कशी झाली हे आपली सासूबाई सांगणार आहेत. ननदबाई तर काही जेवणार नाही सध्याशी. कशी झाली आई? मस्त झाली. मस्त आली ना? चवीला पण छान झाली.
तर हे बघा अशाच प्रकारच्या नवनवीन तुम्हाला जर रानभाज्यांचे व्हिडिओ बघायचे असेल तर चुलीवरची चव या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. धन्यवाद. जर सासूबाईला खुश करायचं असेल तर अशा प्रकारच्या रानभाज्या करून खाऊ घाला, खुश होऊन जातील.